शिवस्वराज्य यात्रेच्या आजच्या या कागल गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातल्या गडहिंग्लज तालुक्यातल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आज महाराष्ट्रातलं निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, आदरणीय व्ही पाटील साहेब, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबभाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, आदरणीय नंदाताई कुपेकर, आर के पवार साहेब, रामराजे कुपेकर, नवोदिताताई गाडगे, माझे युवा मित्र रोहितजी पाटील आणि लवकरच या विधानसभा मतदारसंघाला जे एक उच्च शिक्षित सुसंस्कृत नेतृत्व आमदार म्हणून लाभणार आहे ते राजे समरजीत सिंह गाडगे, सर्व पत्रकार बांधव आणि आपण सर्वजण सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय. खरं तर फार वेळ बोलणार नाहीये, कारण मागे मला समरजीत राजांनी सांगितलं की मला प्रचारासाठी पुन्हा एकदा यायचंय, पण नेमकं झालं असं राजा, आजच निवडणूक जाहीर झाली, आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यानंतर नेमकं झालंय कसं, आता आचारसंहिता आली ती दिवाळीच्या आसपास, मध्ये दिवाळी येते आचारसंहितेत, दिवाळीच्या वेळी आपल्याकडे एक जाहिरात येते, उठा उठा सकाळ झाली, आठवते की नाही. पण आता गंमत अशी झाली, आता उठा उठा निवडणूक आली, गद्दारांना गाडण्याची पवार वेळ आली. ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रात, हा संपूर्ण महाराष्ट्रात हे वार या गडहिंग्लजच्या भूमीत आल्यानंतर या भूमीला खरं तर नतमस्तक होतो. मी भाग्यवान समजतो की या महिनाभरात मी दोनदा या भूमीला नतमस्तक होण्याचं भाग्य लाभलं. कारण या भूमीत जेव्हा जेव्हा पाऊल ठेवतो तेव्हा आठवतो तो प्रसंग, मागे नंदाताईंकडे शिवस्वराज्य यात्रेसाठी आलो होतो तेव्हा नेसरीला सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक झालो होतो. आणि त्या समाधीस्थळी गेल्यानंतर तो प्रसंग असा डोळ्यासमोर उभा राहिला की छत्रपती शिवाजी महाराज प्रतापराव गुजरांना म्हणाले की बेहलोर खानाला गर्दीस मिळवल्याखेरीज रायगडावर आम्हाला तोंड दाखवू नका. श्वास फुलला, मुठी आवळला गेला, डोळ्यात रक्त उतरलं आणि घोड्याला टाच मारून वेडात मराठे वीर दौडले सात. पण जर त्यावेळी प्रतापराव गुजरांनी विचार केला असता की बेहलोर खानाची छावणी एवढी मोठी, आपण फक्त 7 वीर या छावणीत जर गेलो तर दिव्यावर जसा पतंग झेप घेतो त्या पद्धतीनं आयुष्याची राख रांगोळी होईल, हा विचार केला असता तर आज गडहिंग्लज तालुक्याला, या मातीला तो अभिमान निर्माण झाला नसता, त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक कोणी झालं नसतं. आज नतमस्तक होतो कारण या मातीत एक सर्वोत्तम प्रतीक उभं राहिलं, ते निष्ठेचं प्रतीक उभं राहिलं. हे या गडहिंग्लज तालुक्याचा अभिमान आहे. तुमच्या टाळ्यांवरून कळलं, या वाक्याची दुसरी बाजू तुम्हाला कळलीये. जर गडहिंग्लज तालुक्याला निष्ठेचा अभिमान असेल तर ज्या माणसांना निष्ठेचा अभिमान आहे, निष्ठेचा संस्कार आहे, त्या प्रत्येक माणसाला जेव्हा निष्ठेशी प्रतारणा केली जाते तेव्हा त्याचा तितकाच तिटकारा असला पाहिजे. आणि हे दाखवण्याची संधी, हे दाखवण्याचा मुहूर्त आहे. मगाशी समरजीत सिंह राजेंनी माझा मुहूर्त सांगितला 15 ऑक्टोबरचा. आता मी तुम्हाला दुसरा मुहूर्त सांगतो. तुमचा हा निष्ठेशी प्रतारणा करणाऱ्यांची तिटकारा दाखवण्याचा मुहूर्त आहे 20 नोव्हेंबरचा. कारण मगाशी त्यांनी सांगितलं 15 ऑक्टोबरला मी इथेच आलो होतो. पत्रकार बांधवांना नम्रतापूर्वक सांगू इच्छितो, जागा तीच आहे, माणूस तोच आहे आणि सुदैवाने माझी बाजू तीच आहे. त्यामुळे माणूस तोच आहे, जागा तीच आहे, बाजू तीच आहे. हे म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळतंय काय नेमकं करायचंय. आणि हे करत असताना एक किस्सा सांगतो. मी वैयक्तिक टीका कधीच करत नाही. प्रत्येक माणसाने राजकारणातली, समाजकारणातली अनेक वर्ष घातलेली असतात. मुळात जसं समरजीत राजांनी सांगितलं त्या पद्धतीने ही निवडणूक कुठल्याही 2 व्यक्तींची राहिलेली नाही. हे केवळ कागलमध्ये नाही, हे पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती अनेक ठिकाणी. ही निवडणूक केवळ 2 व्यक्तींची राहिली नाही, ही निवडणूक 2 प्रवृत्तींची झाली आहे.
की कोणाच्या तरी सावलीत सगळं पदरात पाडून घ्यायचं आणि जरा ऊन आलं की सावली देणाऱ्याचं बोट सोडून पलीकडे उडी मारायची। या स्वार्थाविरोधात तत्वांसाठी, निष्ठेसाठी, स्वाभिमानासाठी लढणारे सर्वसामान्य मावळे विरुद्ध या पद्धतीने दल बदलणारे लोक, या दोन प्रवृत्तींमधली ही लढाई आहे। आणि म्हणून एक प्रसंग सांगतो। मगाशी राजांनी सांगितलं काहीतरी एक विकास कामांचं पुस्तक निघणार आहे म्हणे। माझी आपल्याला विनंती आहे, कारण आता तुमच्या भाषणात कळलं की आम्हाला वाटलं होतं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे, या विधानसभा मतदारसंघामध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टरची एक वेगळी योजना आहे, मला आता तुमच्या भाषणातून कळलं। पण ते पुस्तक जरूर वाचा, कारण ते पुस्तक वाचताना प्रत्येक विकास काम जेव्हा होतं ते प्रत्येक विकास काम वाचत असताना जसं महबूब भाईंनी सांगितलं त्या पद्धतीनं हे विकास काम करण्यासाठी पाठीमाग ताकद कोणी उभी केली असेल तर ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ताकद उभी केली, हे तुम्हाला त्या प्रत्येक पानावर दिसेल। आणि त्यासाठी ते पुस्तक वाचा। आणि ते पुस्तक वाचून झाल्यानंतर जेव्हा शेवटचं पान उलटाल, जेव्हा शेवटचं पान बंद कराल, तेव्हा जरूर आठवा यातल्या पानावरचं अक्षरन अक्षर ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे लिहिता आलं, त्याच आदरणीय पवार साहेबांना कसोटीच्या वेळी, त्याच आदरणीय पवार साहेबांना संकटीच्या वेळी पाठ दाखवून कोण गेलं, त्यांचा काय निकाल घ्यायचा हे आपलं आपण ठरवा। आमच्याकडे एक देऊळ होतं, एक गाव होतं, गावात एक देऊळ होतं। देवळात देव होता, देवावर लोकांची श्रद्धा होती, फार मोठी भक्ती होती। आणि ही फार मोठी श्रद्धा होती, भक्ती होती। पण गावकऱ्यांना वाटलं की रोज देवाला कस काय आपण सगळे सोपस्कार करायचे, म्हणून गावकऱ्यांनी एक पुजारी नेमला। गावकऱ्यांनी पुजारी नेमला, पुजारी सगळं देवाचा बघायचा। गावकऱ्यांचा आणि देवाचा संबंध थांबला राजे, आणि गावकरी पुजाऱ्यापाशीच जायला लागले। देवाला आतमध्ये वाटायचं पुजारी गावाची सगळं जे काही असेल त्याची काळजी घेतोय, गावाला वाटायचं पुजारी देवाला सगळं सांगतोय। एक दिवस पुजाऱ्यांनी येऊन सांगितलं, देवात काय आता चमत्कार उरला नाही, गावकऱ्यांनी काय करावं, देव बदलावा का पुजारी? काय करावं अशा वेळी, देव बदलावा का पुजारी बदलावा? म्हणजे गडहिंग्लजचं ठरलंय, 84 वर्षाचा योद्धा आजही लढतोय, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय। आणि हे लढत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ आपल्याला सोडता येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ। या मतदारसंघामध्ये काही विधानं झाली, म्हणजे मला राजांनी सांगितलं एक विधान करण्यात आलं। राजा आणि भिकारी हे विधान काही लोकांनी केलं, खरंच मला गंमत वाटली। आणि गंमत वाटली की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर सर्वोत्तम जर आपण विचार जर लक्षात घेतला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा आकाराने मोठी असलेली अनेक राज्य होती, वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य होती, पण 350 वर्षांनंतर सुद्धा माझ्या छत्रपतींचं नाव घेतलं की ऊर अभिमानानं भरून येतो। याचं फार महत्वाचं कारण होतं, ते छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत योगी होते, उपभोग शून्य स्वामी होते। आणि जर उपभोग शून्य स्वामी या शब्दाचा अर्थ काही लोकांना कळत नसेल तर मला वाटतं कदाचित त्यांच्या हा नजरेचा दोष आहे किंवा बदललेल्या संगतीचा हा दोष आहे, हे म्हटल्याशिवाय गत्यंतर राहत नाही। आणि त्यामुळे हे उपभोग शून्य स्वामित्व जे असतं, म्हणजे जर राजर्षी शाहू महाराजांनी, म्हणजे या एकाच घराण्यातून जे जे रक्त त्यांच्या धमन्यांमध्ये वाहतं, त्या राजर्षी शाहू महाराजांनी या उभ्या हिंदुस्थानाला, या महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला, हा समतेचा आदर्श घालून दिला। आणि हा समतेचा आदर्श जेव्हा रस्त्यावर चालणाऱ्या शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत, जोपर्यंत राजाचं राजे पण बाजूला ठेवून राजा मिसळतो, आणि हे दिसत असताना जर काहींना स्वार्थाचे चष्मे लावल्यानंतर
तो राजा भिकारी वाटत असेल तर आम्हाला वाटतं तो राजा कैक महाराजांहून जास्त श्रीमंत आहे। ही मनाची श्रीमंती आहे आणि ही मनाची श्रीमंती या निवडणुकीत फार महत्त्वाची आपल्याला बघावी लागेल। आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, मगाशी सुनीलजींनी सांगितलं, खरं तर काही जाहिराती आता सुरू झाल्यात आणि या जाहिराती सुरू झाल्यानंतर इकडे गुलाबी यात्रा आली की नाही, आली का येऊन गेली का माहितीच नाही पडलं, आली का नाही? हा, तुमच्याकडे आली, इकडे आलीच नाही। इकडे आली तर आवर्जून सांगा, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, जनतेला चोरता येत नाही। पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, जनतेला चोरता येत नाही आणि स्वार्थासाठी बाप बदलला तर स्वाभिमानाला ते पटत नाही। ही गोष्ट फक्त मनात ठेवा, कारण आता येतील एकामागून एक योजनांची खैरात केली जाईल आणि योजनांची खैरात होत असताना तुम्हाला तर सगळ्यांना कळले बरोबर। मला सांगा वहिनी, जर आमच्या दाजीनी वर्षभरात कधीच गजरा आणला नाही, हा नेमके येताना गजरा घेऊन आले, काय म्हणान? काहीतरी मतलब असल्याशिवाय गजरा आणत नाही, बरोबर का नाही? सोपं आहे का नाही? आता मला सांगा, तुमच्यातले नोकरी करणारे किती जण आहेत? तुम्ही आहात। 2014 ते 2024 आपला पगार दुप्पट झालाय का? पगार दुप्पट नाही झाला। माझ्या पत्रकार बांधवांपैकी कोणाचा पगार दुप्पट झालाय का 2014 ते 24 मध्ये? तुमचा पगार दुप्पट झाला नाही, पण माझ्या भगिनींना मीठ खरेदी करावं लागतं, ते मीठ 10 रुपयाहून 21 रुपयाला गेलं, गॅस 400 रुपयाहून 800 रुपयावर गेला, तेल 70 रुपयाहून 140 रुपयावर गेलं। हे सगळं दुप्पट झालं आणि याच्यावर कुठेतरी पडदा टाकावा म्हणून आता लाडकी बहीण म्हणायला लागले। खरं काय तर लोकसभेला मतांची झाली कडकी आणि म्हणून आता बहीण झाली लाडकी। पण ते आले तर आवर्जून त्यांना सांगा, गाय पर शुरू हुई सरकार, चाय पर आकर अटक गई। चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? होते क्या नहीं 15 लाख? सो चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए दादा भाई भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। इसलिए दादा भाई भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। तुम्हें गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके। आज जवळपास 65 मतदारसंघांमध्ये जाऊन आले, 65 मतदारसंघांमधून जाऊन आल्यानंतर आज हे महाराष्ट्रानं ठरवलंय, काही झालं तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार येणार। कुणी स्वार्थासाठी काही भूमिका बदलल्या असतील, कुणाचे काही मजबुरी असेल, या कुठल्याही गोष्टी जरी असल्या तरी आज तुमच्या माझ्या समोरचं हे नैतिक कर्तव्य आहे। पक्ष फुटला, चिन्ह गेलं, मोठमोठे नेते गेले आणि हे सगळं झाल्यानंतर प्रत्येक जण म्हणत होता की आता कसं होणार, आणि आता कसं होणार म्हटल्यानंतर एक 84 वर्षाचा योद्धा उभा राहिला आणि तो म्हटला, महाराष्ट्र हा विकला जाणार नाही, महाराष्ट्र हा झुकणार नाही, महाराष्ट्र हा लढणार। आणि त्या योद्ध्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। आणि त्यामुळे इथं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह जेव्हा तुम्हाला ईव्हीएम वर दिसेल तेव्हा केवळ ते तुतारी वाजवणारं माणसाचं चिन्ह नाही, ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं चिन्ह आहे। आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबताना ही परिवर्तनाची तुतारी आहे, ही निष्ठेची तुतारी आहे, ही स्वाभिमानाची तुतारी आहे। एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवा आणि पुढच्या वेळी परत 15 ऑक्टोबरला येताना 5 वर्षांनी नाही तर नवीन आमदारांचा सत्कार करण्यासाठी लवकर बोलवा, एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो। धन्यवाद। जय शिवराय।